शरद पवार गटाचे असतील, या सर्व सभा सुरू झालेल्या आहेत. जवळपास नियोजन तुमचं आधीच ठरलेलं होतं आणि लोकांचा काय प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? खूपच चांगला लोकांचा प्रतिसाद आहे. काल आम्ही जिथं जिथं सभा घेतल्या किंवा मागच्या ज्या काही 15-20 दिवसात जिथं जिथं मिटिंग घेतलेल्या आहेत, म्हणजे साधी मिटिंगचं रूपांतर सभेत झालेलं आहे. जिथेही आम्ही जातोय तिथं रस्त्याने सुद्धा जाताना प्रत्येक ठिकाणी लोक नुसतं गाडी पाहिली तर थांबवत आहेत, सत्कार करतायत आणि उभ्या उभ्या तिथंच सभासारखं वातावरण तयार होत आहे. तर लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, लोकांचा खूप प्रतिसाद आहे. लोकांना असं वाटते की बाबा 20 वर्षाच्या याच्यानंतर एक चांगला चेहरा इथं गावात भेटलेला आहे, पर्याय लोकांना भेटलेला आहे आणि निश्चित त्याचा फरक जनतेवर पडेल. आणि यावेळेस आम्ही बिलकुल कॉन्फिडंट आहोत. आम्हाला आत्मविश्वास आहे की यावेळेस निश्चित महाविकास आघाडी इथचा कॅन्डिडेट 100% काढेल. शेवटचा प्रश्न विचारतो. या मतदारसंघात सातत्यानं 2 फॅक्टर चर्चेत राहिले आहेत. एक प्रकाश आंबेडकरांचा फॅक्टर आहे, दुसरा भाजपचा फॅक्टर आहे. या सर्व राजकीय रणांगणात डॉक्टर अभय पाटील महाविकास आघाडीत आणि काँग्रेसचा फॅक्टर कसा निर्माण करणार आहे? नाही, काँग्रेसचा ऑलरेडी तर खूप मोठा बेस आहे. जवळपास नाही म्हटलं तरी 2.5 ते 3 लाखाचा एक काँग्रेसचा खूप मोठा मतदाराचा बेस आहे. तो इतक्या मोदी लाटेती कधी कमी जास्ती झालेला नाही. तो निश्चित यावेळेस वाढेल. त्याच्यानंतर शिवसेनेची पूर्ण ताकद आहे यावेळेस. त्याच्यानंतर राष्ट्रवादीची पण ताकद त्याच्यात जोडल्या गेलेली आहे. बाकीचेही काही हे संभाजी ब्रिगेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आज आलेल्या आहेत. बेसिकली काँग्रेस आणि शिवसेना यांची खेड्यापाड्याने पण खूप ताकद आहे, कार्यकर्ते आहेत, ह्या गोष्टी निश्चित आहे. उरलेल्या दोन्ही पक्षाच्याबद्दल मला जास्ती बोलायचं नाही, पण ते पक्ष अनेक वर्षापासून इलेक्शन लढत आहेत, कॅन्डिडेट्सच्या नाराज आहेत. कार्य नाही आहे जिल्ह्यामध्ये, काही जिल्ह्याची हातात झालेली आहे. या जिल्ह्यामधली पाहिजे त्या पद्धतीची डेव्हलपमेंट नाही. बाजूला नुसतं अमरावती पहा तुम्ही, आज यवतमाळ पहा, इकडे जळगाव खान्देश पहा, नाशिक वगैरे, कोल्हापूर, सोलापूरशी तर आपण कम्पॅरिझन नाही करू शकत. बारामती वगैरे ह्या त्या गोष्टींची कम्पॅरिझन नाही करू शकत. तसं प्रचंड डेव्हलपमेंट बाकी ठिकाणी झाली. त्या मानाने अकोला जिल्ह्यात मग तो व्यापार असो, यूथ असो, बाकीचे असो, कोणत्याच याच्यासाठी त्या फील्डमध्ये अकोल्यात आज डेव्हलपमेंट नाही आहे. तर निश्चित लोक पर्याय शोधत आहेत आणि यावेळेस त्यांना काँग्रेस पक्षाने, शिवसेनेनी, राष्ट्रवादींनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय दिलेला आहे. अकोल्यात महाविकास आघाडीचा ठरल्याने हा पर्याय जो आहे तो डॉक्टर अभय पाटलांच्या रूपानं काँग्रेसनं अकोल्यात समोर ठेवलेला आहे आणि 4 तारखेला ते आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.